अंजली, जेवणाला बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी करूया काय? आणि ते हो अगं अंजली, पातळ झुणका करूया काय? बरं टोमॅटोची चटणी करूया म्हणतेस काय? आणि अंजली, अगं काय चाललंय काय तुझं? तू जरा थांब, शांत बस. काय करायचंय सांग, मी करते समजा. अगं पर ऐक तरी माझं. अंजली, राणा काय झाले तुझी विचार तिला. जा. काय झाले? सांगा की काय झाले? काय झाले सांगा की. मला आजकाल कशावर बी राग येतोय बघा, काय कळना झालंय. तुम्ही आज लई खुश व्हायला पाहिजे. मी पाठ गणित शिकलो की असं की मी म्हणल्या काय म्हणल्या त्या, हा ते काय ते की तुझी मेमरी लई शार्प आहे म्हणून. तुमची मेमरी शार्प आहे? वय असं सखी मॅडम म्हणल्या. 17 जानेवारी 17 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्ही नाश्ता करत इथे बसला होता. त्यावेळेला मी 4 वेळा तुम्हाला समजवायला आले होते की शिका शिका शिका, पण माझा विषय टाळलात. आणि हा 10 फेब्रुवारीला मी तुम्हाला परत समजवायला आले होते, पण तेव्हा सुद्धा तुम्ही माझं काही ऐकलं नाही. काहीतरी फालतू कारण दिलीत आणि विषय टाळलात. 15 जूनला मी तुम्हाला परत एकदा विषय काढला होता, पण तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. मी सकाळी शाळेत चालले होते तेव्हा विचारलं, दुपारी तुम्हाला शाळेतनं फोन केला होता, त्यानंतर संध्याकाळी आल्यावर विचारलं, पण तुम्ही कुठे ऐकलं? विषयच टाळलात ना. गणित नाही शिकायचं. कवा? लाडूच्या शाळेचा पहिला दिवस होता. त्या दिवशी पाऊस पडत होता बाहेर, आठवते? तेव्हा का नाही शिकलात? आणि आज सखी म्हणाली तर लगेच शिकलात तुम्ही. मी सकाळी आज तुम्हाला म्हणाले होते तो सगळा कचरा आवरून घ्या, तर मला म्हणला सेंचुरी पूर्ण होऊ दे मग आवरतो. आणि सखी आली त्यावेळेला बरं लगेच उठून आवरलं. तेव्हा कुठे गेली तुमची सेंचुरी? अहो मला वाटलं फळं खाल्लेली चालत्यात, पण तवा कळलं नाही चालत म्हणून मग उठलो. मारा थापच मारा तुम्ही. हो नाही हो, अहो थाप नाही मारत आहे, खरं तेच सांगतोय. ठीक आहे, मग मला सांगा, मी ज्या वेळेला तुम्हाला गणित शिका म्हणत होते तेव्हा का नाही शिकलात? आजच का शिकायला बसलात? अहो ते कसं आहे, अहो गणिताशिवाय कुस्ती जिंकता येणार नाही, म्हणून गरजेसाठी शिकणं चांगलं असते ना. व तुम्हीच म्हणताय की तेव्हा बी शिकलेलं चांगलं असते. हो, शिकणं चांगलंच असतं, पण माझ्याकडून का नाही शिकलात? सखीचं शिकवणं गोड वाटायला लागलं तुम्हाला? ते ना बघू दक्का, राणा भाऊजींचा उभयांची काय भांडणं चालल्यात काय? नी आतनं आवाज येत होता ना ग, म्हणून म्हणलं. हे जाऊबाईंचे काय चाललंय काय कळायला मार्गच नाही. आम्ही झालो, तुम्ही झाला, आता राणा भाऊजी. आपलं एक ठीक आहे, आपल्याकडनं खरंच हिशेबात घोळ झाला, पण आता राणा भाऊजींकडनं काय चूक झाली असेल हो? अहो ताईसाहेब, राणा तर किती साधं बोळ आहेत. त्यांच्याकडनं असं कधी बी कुठली बी चूक होणारच नाही होय. मग तेच तर, आपल्यावर का जाळ काढायलात मग?
या घरात चंदे तुला सांगतो, गोदाक्का मामांजी राणा भाऊजीसनी कधी बी काही वरडल्या नाहीत. मग आता जाऊबाईच असं का करायल्यात ग? आता बायको आहे म्हणून हक्क गाजवत असतील थोरल्या ताईसाहेब. हा, आता बायकोच आहे म्हणल्यावर राणा भाऊजी तरी काय बोलणार म्हणा, आणि आपण तरी काय बोलणार. गोदाक्का नाही, आम्ही काय म्हणतो, तुम्ही एगडाव बोलून बघता काय? अहो नाही, दिवे लागणीच्या टायमाला नवऱ्यावर असं वरडणं बरं दिसत नाही हो. तेच तर. त्यात राणा भाऊजी या घरातलं कर्ता पुरुष आहे, त्यांना हे असं घालून पाडून बोलणं नाही बरं दिसत बघा. गोदाक्का तुम्ही काय आता गपगप बसू नका, जरा जाणतेपणा दावा आणि बोला की काय तर जाऊबाईच नाही. काय चांगलं शिकवलं? हा, नुसतं तुमच्याकडनं रट्टा मारून घेत होती ती, आणि तुम्ही चांगलं शिकवलं म्हणताय? सगळं चुकीचं शिकवलं तिने. अच्छा, आता ध्यानात आलं माझ्या. म्हणजे चुकीचं गणित शिकवलं म्हणून तुम्ही एवढं चिडलाय वय? काय असू दे की, आता ते आपले मॅचेस जवळ आलेत ना वर, ते गरजेपुरतं शिकून घेतो त्यांच्याकडनं. जेवढ्याच तेवढं आकडे म्हणून आले की झालं. जेवढ्याच तेवढं ठीक आहे, जेवढ्याच तेवढं ना. मग यापुढे मी सुद्धा तुमच्याशी जेवढ्याच तेवढंच वागेल. अहो, जेवढ्याच तेवढं वागणं म्हणजे? आता वागले ना मी की कळेल तुम्हाला. हो, ऐकत ना, जेवढ्याच तेवढं वागणं काय असते? वागले की कळेल तुम्हाला म्हणाले ना मी. सरका आता आवरू देत मला. हा नारळ उचला. गोदाक्का, जेवण तयार आहे, झालं की सगळ्यांना जेवायला बोलवा. ताईसाहेब, अहो नेमकं काय झालंय? त्या मास्तरनीचं टेम्परेचर एवढं का वाढलंय? सखी 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 आपल्याला लय फायद्याची ठरली बघ खरं. साडी चोळी देऊन तिचा मान करावा असं डोसक्यात यायलंय आता आमच्या. म्हणजे ताईसाहेब, तुमचा प्लॅन सक्सेस व्हायलाय म्हणायचं की, होय ना? आणि मग आता जेवणाच्या टायमाला आणखी बघ मज्जा. काय रे लाडू, कुठं गायब होता सर शाळेत ना आल्यापासून? मी हात पातून धुवून बाबरा संगत बोलत बसलेलो. काय बोलत होतास? असंच. आम्हाला सांगायचं नाही वाटतं? तुझ्या माऊला तरी सांग की. माऊ, लाडू, गप्प जेवायला सुरुवात कर. अगं चंदे, उद्या मळत नाही येताना ते कारली घेऊन येऊ काय भाजीसाठी? अजून जरा कवळे आहेत, पण चांगली लागेल ना हो भाजी? नका आणू. नाही, ती इतकी बी काय कवळी नाही, चांगली लागेल. मग आणा. वहिनी, आजची भाजी लई भारी झाली बघा. हो, जरा घाईघाईतच बनवली. कशी होतीये जरा टेन्शनच होतं, पण आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर चांगली झाली असेल. अहो, मस्तच झाले बघा. आमटी बी चांगली झाल्या. ही बी घाईघाईत केली की काय? ये ना आबांचा काय फोन? गोदाक्का, आबांचा फोन आला होता, त्यांना यायला उशीर होणार आहे, जेवायला थांबू नका म्हणाले. होय, घरात बी आलता त्यांचा फोन. लाडू, काय हवंय का तुला अजून? ठेवत बसू नको, चल. भाजी वाढ की. गोदाक्का, भाजी वाढा. हा, राणा, अरे ती ताटातली भाजी सपवू की आधी.
राणादा मी खाली झोपणार. मग अक्का मला गोष्ट सांगणार आहे. मी सांगतो की गोष्ट. तुला अजिबात येत नाही सांगायला. गप्प बस जरा, चल. राणादा सोड मला. हे बघ, गोदा कदम ले काम ना, तू ग तिला ताप देऊ नकोस. झोप इकडे, झोप. हो. लाडू, एवढं चिडायचं नसते. चिडल्यावर रक्त जळते माणसाचं. माहित आहे म्हणून मी कधीच चिडत नाही. काय झालं? पुढे काय? काय झालं राणादा? लाडू, अरे हे माऊचं डोकं दुखतंय. विचार की. डोकं दुखतं तुझं? नाही. लाडू, म्हणजे ताप आलाय. समती गरमागरमी. माऊ तुला ताप आलाय? नाही. राणादा तू किस कशाला खोटं बोलायलाय? मी कुठं खोटं बोलतोय? माऊ काय ताप आलायला? का खोटं बोलायलाय? नाही आलाय. बघू. अहो काय बालिशपणा चाललाय? हे कुठं? तुम्हीच करायला. जेवताना एवढं बोलत होतो तरी बी एक शब्द बोला नाहीत माझ्या. लाडू, बोलायची गरज नसेल तर बोलायचं नाही असं ठरवलंय. लाडू, समोरच्यांना बोलल्यावर दोन शब्द बोलायचे असतात. चांगलं असते. उद्या सकाळी शाळा आहे, चल झोपतो आता लवकर. नाही, मी बोलल्याशिवाय मी कुठं बी जाणार नाही. नका जाऊ मग, तू झोप लवकर, शाळा आहे उद्या. नाही लाडू, माझ्या संगत बोलल्याशिवाय झोपायचं नाही. मी झोप म्हणते ना तुला. नाही मी झोप सांगते तुला. नाही. लाडू मी झोप सांगते. नाही. हे घ्या, झोप येत नसेल तर बाहेर जा आणि जेव्हा झोप येईल तेव्हा झोपा. काय झालं काय तुम्हाला? असं का वागायला माझ्या संगत? जेवढ्याच तेवढं वागते. तुम्ही बाहेर जा. अहो, पण बाहेर जा. मी बी झोपतो. काय झालंय? राणादा संगत का भांडायलास तू? तुझं लग्न झालं की कळेल तुला. मी लगीनच करणार नाही. मग कशाला माहिती करून घेतोस? असं झोप आली आहे ना तुला? नसेल आली तर तू पण जा बाहेर. जातोस? नाही, मला आलं झोपतो. साहेबराव, तुला बी झोप येणं झाले काय? मला बी झोप येणं झाले म्हणून आले तुझ्याकडे. आदर वय काय नाही, असंच आपलं. ते मच्छर आहेत ना व, म्हणून. काय म्हणलास? बोलूया की. मला बी बोलायचंय. काय बोलणार? साहेबराव, एक बोलू काय? तुझं लगीन झालं नाही, एक नंबर बेस झालाय बघ. मर्दा वाचलास तू. हे या बायकांचं मनाचा थांग काय केलं लागत नाही बघ. धक्काचा मूड चेंज. यानी मनी नसताना वळवाचा पाऊस कसा रप्पाटा देऊन जातोय.
तसं बायकांच्या रागात असते बघ. कधी कवा कुठं कसा राग येईल काय सांगता येत नाही. आता अंजलीबाईंच घे की, आधी बऱ्या होत्या, आता असं अचानक का वगैरे काय कळणं झालंय बघ. बायकांचा राग असं का असतोय तेच काय कळणं झालंय. असं फटक दिवशी त्यांचा मूड कसा काय चेंज होतो रे. साहेबराव सांग की असं का होतंय. तू कसं सांगणार, तुझं लगीन कुठं झालंय. भालेला फोन केला सर, पण तो आता झोपला असेल. लई चिमवतात म्हणा ट्रेनिंगला त्याला. दिवसभर पिट्ट्या पडून गुडूप झोपला असेल. आता आपला तारणार एकच, बरकत. त्यालाच फोन करतो. हा बोल की रे. बरकत, राणा बोलतोय. अरे नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, बोल. एक घोळ झालाय मर्दा. काय काय झालं आता आणि राणा? अर्जंट नसलं तर सकाळी निघतो रे आपण. आता मला नींद आलेलं आहे. अरे इकडं माझ्या झोपेचं खोबरं झालंय आणि तू तिकडे झोपायलास होय. काय झालं आता आणि? अरे अंजलीबाई काय कारण असताना उगा भडकायलेत माझ्यावर. राणा, राग केला नसल्याशिवाय कंदील बी भडकत नाही. वहिनी तर माणूस आहे, तूच काहीतरी चूक केली असणार म्हणून त्या भडकल्या असणार बघ. अरे खरंच सांगतोय, मी काय बी चूक केली नाही तरी बी भडकायलेत माझ्यावर. वारा आल्याशिवाय धुळा उडत नाही राणा. हे बरकत, तुला एकदा सांगितलं ना बा माझी काय बी चूक नाही म्हणून. राणा तू एक काम कर, जा आणि त्यांची माफी माग. त्या सांगतील तसंच वागतो म्हण, म्हणजे त्यांचा भडका कमी येईल. चल रखू क्या फोन. अरे पण चुकलंच नसेल काय तर माफी कशाची मागू. राणा, अरे वहिनीचा गुस्सा घालवायचा का नाही तुला? घालवायचंय. मग सांगतो तसं कर. आता मी जाऊन त्यांच्या हाला हा मिळव. चुकलं नसलं तरी मी चुकलं म्हण. माझा एक चाचा होता बघ, तो बी संघ असंच करायचा. आता अजाबात झगडा नाही त्यांच्यात. 30 वर्ष झाली. चल रखू क्या फोन मी. हा. ठेव, फोन करू नका परत. साहेबराव, बरकत बोलते ते बरोबर आहे काय. जाऊन माफी मागू काय. साहेबराव, तू आणि बरकत बोलते म्हणून जातोय काय. बरं जाऊ काय. हा बरं चादर ठेवतो काय. हा तुला डास चावले तर घे. हा चल येतो. मी काय म्हणतो, अहो एकदा माझं ऐकून तर घ्या. माझी चूक झाली. रट्टा मारून गणित शिकलो, चुकलं माझं. तुम्ही सांगितलं तसं करतो. होय, माफ करा. नाही नाही, माझी चूक झाली खरंच.
मला माफ करा. नाही सॉरी. मी बी सॉरी.